पंखा सुधासता याला आटण्याचा खर्च नाही ना, मग नाही तर काय काही नाही झालं, सगळं ठीक ठाक आहे झालं. फक्त जरासा वायर कटला त्याचा आला, मग त्याला एक टेप मारला आणि बस झालं पंखा चालू. असं का पाहिजे बाबा, त्याला नको सांगतो असं फक्त वायरच कटला होता म्हणून, आणि जे पैसे निघायचे ते नाही निघन. पाहिजे म्हटलं सांगू नको. आणि त्या पंख्यामध्ये नवीन मोटर काढून आपल्या पाहिजे जळलेली मोटर टाकली ना त्याच्यात. हो हो टाकली मामा, टाकली. बाकी म्हटलं काहीच नाही टाकायला लागत, सगळं त्याची वायरिंग सब बरोबर आहे. उलीचा फक्त जो आपण पिन लावत नाही का तोच वायर कटला खालून, बाकी काही नाही. हो कटू जण लेखाले काय रे चिपकोचा करून टाका. तो आला तर त्याला म्हणा भाऊ मोटर जळली टाकायची असून तर 500 रुपयाची होते. त्यानं जर म्हटलं टाक तर तिचीच मोटर आपण टाकून देऊ आणि 500 रुपये घेऊन घेऊ. आपली अशीच कमाई चालू आहे. जवळ 1 रुपया लागत नाही, 2 मिनिटाचं काम आहे फक्त काढणं घालणं झाले 500 रुपये टाईट. असे झाले पाहिजे गिराईकीचं. त्याला म्हणा भाऊ चेक करतो 10 मिनिटांनी ये, तू अर्धा घंटाने ये. असंच बोलावं, आपल्या बच्चा खराब वस्तू त्या पंख्यात टाकून द्यायच्या आणि म्हणायचं त्याला सुधारायचं असं एवढ्या रुपयाची ते वस्तू होते, तेच वस्तू त्याच्यावाली टाकून द्यायची. झाले आपलेच पैसे. म्हणजे काहीच नाही लागत नाही, काही नाही, फक्त उलीची खोलकाल करायची मेहनत आहे. बाकी आपलं दादा म्हणजे कमाई आहे आता. पूर्ण या गावालेले एकाली सोडून चांगला गाडीवर टाकलेले तर 500चा लेखाला झाबू देतो. आता कोण येते अजून माहीतच पडते. त्या मायबिन्या पुत्याचं काय कलावले का त्याचं, या कुल्लर घेतला होता आपासून हे पुत्त लेखाचं व्हायला निघून राहिलं. त्या कुलर मध्ये पाणी नाही काही नाही, मस्त भोयतून राहिला. थांबले का थांब बिल आला ना तुलाच लेखा भरायला लावतो. चांगला तुला उन्हीतानीच पाहत होतो कामाला, चांगला भोय चालला तिकडं. इकडल्या कुलर भोयतून राहिला ना, तिकडे तुला कामाला भोय चालला. थांबले का तू, तुलाच भोय बिल भरायला लावतो मी. त्याच्यामध्ये पाणी नाही काही नाही, पाणी टाकून राहिला काही नाही, मस्त दिवसभर कुलर चालून राहिला. तर कुलर घेतला होता आपासून लेखाचा बाहेर निघून राहिला घालायच्या. होय ना तर कुलर मध्ये बसून जायची तर झोपून जाते. अजय पुत्ता लेखाचं थांबले का थांब बांधाच. काय बोलत्या काय बांधाच खाली इकडे म्हटलं जरा इकडे. बोलाजी बाबा काय तुमचं म्हटलं फालतू तलात देता झोपलेल्या माणसाले. मला झोपलो तर बोला इकडे म्हणते काय बोलायचं काय नाही तर बोला म्हटलं काय म्हणता. अबे लेका झाकण्या देऊ का त्या गणपती, त्या कुलर मध्ये पाणी नाही मत आणून राहिला, मत झोपून राहिला. त्या कुलर मधली पाण्याची मुतल धैली का काही धैली काही चिंता नाही. मत दिवस बोलल्या का कुलर लावून मत झोपते. थांब तू बिल आल्यावर 5 बिल तुला झोलायला लावतो. तुला काय मजा वाजून राहिल्या कुलर मध्ये झोपणं म्हणजे. कुलरचं बिल का कमी येते का 5 तुला आता उया उन्हामध्ये कामाले. थांब ना तू मत का दिवसभर झोपते संध्याकाळी झोपते कायची झोपे दिल्या का काय मत कुलर घेतला तर बाहेर निघून राहिला. म्हटलं तू म्हटलं आता मत झोपून घे चांगला म्हटलं लवतावून घे झोपून घे. तुला जे घालायचं ते खोलून घे म्हटलं तुला बिल भरायला लागेल लक्षात ठेवतो तू फक्त. तू नका बिल भरलं नाही ते म्हटलं ते आपल्याला गातवलं बाल फेकून देतो लायचं मग कुठं लायचं काय ला झाला त्या भोपल्या. आता कामाला नाही जात काही नाही जात मला बाबा ऊन आहे तर आपण म्हणतो नको जाऊ लेखाला कामाले. पण घरी लावून लेखा नुसतं झोपात कालते काही काम नाही काही नाही नुसतं लेखा कुलर लावून झोपते. थांब म्हटलं तू थांब सगळे तू सोयमर करतो ना मी. आता बिल येते फक्त बिल किती येते किती नाही माहीतच पडते. मग झालं तुला कामाले थांब ना तू. आता का हवा काही एकटीच घेऊन राहिलो का बाबा मी. तुम्ही घेऊन राहिले तुम्ही झोपता चांगले छंदन मला म्हणून राहिले तर तुम्ही झोपता ना. मला म्हणजे बिल मला भरायला लावते म्हणते. मी भरतो बिल मी कामाला जातो बिल नाही भरलं हवा काय का मी एकटा नाही घेत. तुम्ही घेता आई घेते सगळे जण घेते. हो त्या आम्ही दिवसभर कूलर मध्ये बसून नाही आला. तुला काय होय ना कूलर सकाळी उठला तर आपण कूलरच्या समोर बसून जातं. त्या कूलर मध्ये पाणी नाही काही नाही त्या कूलरची मोताल जाईल का काही जाईल काही चिंता नाही लगाले. असं पाणी नाही का कूलर मध्ये सांगा ना कूलर मध्ये पाणी नाही म्हणून टाकतो ना मी. पालच गला मुलाले तर मावाला बिल भरायला लावतो हे करायला लावतो ते करायला लावतो. तर बिल तर भरायला लावतोच ले बाबू तुले. मी ना काय गमत केली का तुला बिल भरायला लावतो म्हटलं काय गमत केली का मी ना तुलाच भरायला लावतो मी. चांगला दिवसभर कूलर मध्ये झोपतो ना तू. काय झोपणं म्हणजे काय मजा काय बिले भरायला लागते त्याचं. दादो कामाले उन्हीत आणि मला काय सांगू नको तुलाच भरायला तुम्ही झाला त्या भोपाल्या. आपण दाव मनाव नाही तर लेखा डोक्याला बसून राहिला एखाद्या जेवलेलं तात नाही उचला ते मायला उचला लागतं त्याच्या होय ना त्याला कूलर समोर झोपून जाते. थांब ना तू त्या पाला तुम्ही होता तिकडे तुला पालच बसा मग पाला कोणता पाला पालता काय बोलतो मी पाहतो काय घालता तुम्हीच. आणि म्हटलं दे झुमल बोला का झुमल बोल आपला कूलर पाहिजे 3 वेळा येऊन राहिले. काय लिहून राहिले माहित नाही. त्याला विचारलं काय कूलर इथं म्हणजे पाहून राहिलो नवीन कूलर तिथून राहिला पाहून राहिलो. त्याला म्हटलं कुचिन काय गेल्या कळतच आता सांगून द्या मा कूलर जर काही झालं म्हटलं तुमच्या घरी आणून टाकेन मी. ते 2दा दिसले मला आपल्या कूलर पाहिजे त्याला मी बजावणी दिली. आता म्हटलं ते तिसऱ्यांदा का आले तर तुम्हाला आवाज देईन मी चांगलं म्हटलं त्याला दाखवता घनच्या कल आपला नवीन कूलर आहे पहिले. नवीन कुल्लर तुझं भंगाल करून राहिला का दिवसभर चालून राहिला काय ते मोतर खराब नाही होईल एखादा झुमलचं नाव सांगून राहिला तर अजी 2दा दिसला तू आपल्या कूलर पाशी. मग नाही तर काही ना काही कुचिन कालाच करत होता तो. मी सांगतो ना तुम्हाला काही ना काही कुचिन कालाच करत होता 2 वेळा दिसला मला. त्याला बजावणी दिली मी ना माझ्या जर कूलरला काय झालं मला तुझ्याच घरी आणतो मी काही जर ऐकलं तर. हो हुशाला आले बाबू तू हुशाला आहे मग दिवसभर कूलर तू चालवची मोतर तू बायकोची ना काही जर झालं तर झुमलच्या घरी नेऊन टाकशील नाही. लय हुशाला आहे तुझं. लेखा उलीचा द्या म्हणजे त्या कूलरला आलाम नाही आहे. एखादा उचला लावला कूलर उचला लावला कूलर. आता बिल किती येते का मग बिल आल्यावर तुला नाही कामाला पाचवला उन्हीत नाही तर का लायली मग. त्याला तू कूलर बंद कर पाणी टाकलं त्याच्यामध्ये एखादा पाणी नाही टाकत काही नाही टाकत.
केलाय काय नाही, किती खर्च येते काय नाही सांगा म्हटलं बा. ते तर कामच आहे बा आमचं सांगणं, काय गेलं काय नाही गेलं ते कामच आहे म्हटलं. सांगतो ना तुमच्या पंकजी नाही का मोटर जाईल, आता तुम्हाला नवीनच मोटर टाका लागते, ते मोटर काही बनत नाही. हा तुम्हाला टाका लागते नवीन मोटर. तर पहा म्हटलं कसं करता मग, नवीन टाकता की मग घरी नेता म्हटलं पंखा. अरे त्या माझी खटखट मोटर जाईल का हो, मी म्हटलं होतं हलकं बदलं काम निघालं असं म्हटलं, माझी मोटर जाईल म्हणते. बरं किंवा मोटर किती रुपयाची होते, हा का मोटर किती रुपयाची होते म्हटलं. मोटर तशी तर भाऊ 600 रुपयाची होते, पण म्हटलं तुम्हाला आपण 500 मध्ये करून टाकू म्हटलं. 500 मध्ये खेळ खतं हा टपका मग. हा कसं म्हटलं कसं करायचं सांगा बाला, तुम्ही सांगा. हो तुम्ही म्हणसान टाकायचं टाकतो, 100 रुपये कमी केली मी. तुम्ही जर म्हणसान नाही तर मग तुमचा पंखा घेऊन जा घरी वापस. हो पहा मग कसं करता सांगा लवकर. काही समजायला नाही राहिलं का कसं करावं काय. तर 500 रुपयाची मोटर होते म्हणते, मी काय करावं काय नाही. 500 रुपये खिशातही नाही आहे. मी म्हटलं 100 रुपयाच्या अंदर बनवतो लेखाला काही बनायला पुरत नाही. एखाद्याची तर गायबच करतो, तसंच करावं लागणार, आता काही उपाय आहे नाही. अरे सुधारू ना आता काय मागं पुढे पाहून राहिला. सुधारू लेखाला लाजा पंख्याला 500 रुपये, हा घेऊन लावणार 500 रुपये. हा तुला लेखा परत दिवसपासून सांगून राहिलो का बाबू सुधारलं नाही पुरत रे. हा तुला एवढा मोठा दिमाग दिला मी ना, एखाद्याचा कूलर नाही काही ना काही पंखा का गाय करून टाक म्हटलं, तर तू करून नाही राहिला, तू ऐकून राहिला मग आली. मी मलाच पंखा सुधारतो ना, असं करतो तसं करतो. घेणं म्हटलं आता दाबून आला द्या पंख्याला 500 रुपये. नाही बा शिवलाल मी नाही सुधर 500 रुपये कुठणार बाबा. आम्ही खिशामध्ये 100 रुपये. मी म्हटलं 100च्या अंदर जर काम होत असेल तर करतो. इथं काय तर बाबा 500 रुपये म्हणते, बाबा नवीन मोटर टाका लागते म्हणते, कुठं राहिला 500 रुपये. मी नाही सुधरा, तुम्ही जो दिमाग दिला ना तेच करतो. आता काय करतो तू पण तेच करावं लागत नाही तर काय रे, तेच करावं लागते तुला. पण तू ऐकतो कुठं मग आले तू आपलेच लावतो. मी माझ्या पंखा सुधारतो ना, असं करतो तसं करतो. लाव ना त्या पंख्याला 500 रुपये. लाव त्या पंख्याला 500 रुपये. हा जेवढा दिमाग दिला तुले. हा तर उन्हाचा टाइम सगळ्याचे कूलर बाहेर एखाद्याचा गायब करून टाक म्हटलं. पण तू काय लागतं मला, तू म्हणे माझा पंखा सुधारतो, मी घे म्हणा लावणार 500 रुपये दिले. नाही ना बा शिवलाल आता नाही लावत ना. इथे 1 रुपया खिशामध्ये नाही ना, कुठे त्या पंख्याला 500 रुपये लावत म्हणते. मी म्हटलं 100च्या अंदर जर होत असं तर लावतो, पण 100च्या अंदर काय होत नाही, 500 रुपये लागते म्हणते. आता म्हटलं तुम्ही जे सांगितलं तेच करतो ना मी. एखाद्याचा कूलर गायब पाहून ठेवलाच आहे मी ना, तोच करतो मी. हो कर बिंदास, काही टेन्शन घेऊ नको. संध्याकाळी काही कोणाला माहिती पडत नाही. लोक म्हटलं सगळे आपल्या घरामध्ये झोपून जातात, कोणी म्हटलं बाहेर झोपतात, तर त्याला काय माहित पडते. हा पाहिजे म्हटलं जरा सुमडीमध्ये गेम करतो, काही कोणाला माहित पडत नाही. आता संध्याकाळ होऊ द्या बस गेम करून टाक. पाहिजे म्हटलं जोऱ्या बोलू नको नाही. ते मागं ते 3 जण बसला नाही, ते कूलर सुधारून आले तिला ऐकायला जाईन का फालतू म्हटलं. त्या भांडा फुटला नाही पाहिजे का पाहिजे कोणाला दिसत्या कामाने. हा म्हटलं कोणाला सांगू नको हो मी कूलर गायब पुरायलो ना असं तसं. आणि गायब केल्यावर म्हटलं अजिबात कानोकान कोणाला खबर नाही झाली पाहिजे. हा बस तो कूलर गायब केला त्याच्या अर्धे सुरधे ढपड तोडताड करून टाकायचे. काय म्हटलं बस त्याला एखादा पेंट काया खुया कोणताही कलर आणून मारून द्या. कसं वैकाल नाही आला पाहिजे. हो तो कूलर पार म्हणजे बदलूनच टाकायचा, वैकालच नाही आला पाहिजे. तो कूलर होता म्हणून त्याच्या काही पार्ट तोडून टाकायचे, काही वेगळे करून टाकायचे. हा वैकाल नाही आला पाहिजे फक्त असं करायचं. हा काय म्हटलं. हो ठीक आहे ना शिवलाल, म्हटलं तुम्ही नाही सांगा माझं मत गायब कराले. अरे माय कोणतं काम आहे आता, तू म्हटलं एकटाच करू शकतो ते काम. माय कामच कोणता सांग बरं तू. हा तेवढं तूही करू शकतो ना. काय म्हटलं करू शकतो ना तूच करून टाकजो ना. मला काय फालतू फसाड्यात पाडून राहिला. हा एकटाच करून टाकजो. मग काही दिमाग द्यायलाच आहे का बरं शिवलाल भाऊ. तू फक्त कर म्हणते, मी म्हणते मागं तुम्ही आल्या झाला म्हटलं सोबत नाही म्हणते, तूच जाय म्हणते, मला काय फसकड्यात पाडतो म्हणते. बरं बा जातो म्हटलं मीच जातो. तुमचं काम पडलं नाही का सांगितलं तुम्हाला. अरे बाबा या टाकल्याचा बराच विचार करून राहिला का. 500 रुपयाची मोटर टाकाली. मी म्हटलेलं सांगितलं बरं, ह्या म्हणते म्हटलं का टाक. हो टाकच म्हटलं पण इथं काय या तिकडं गोष्टी सांगून राहिला, विचार करून राहिला ते टाकू की नाही काय म्हटलं काय टाकते की नाही. तर हो जाऊ द्या म्हणा, टाकली तरी आमचाच फायदा, नाही टाकली तरी आमचाच फायदा आहे. हो चांगली मोटर काढून ठेवून दिले टाकून दिली तरी फायदा आमचाच आहे. हा ते काय तिकडे इकून टाकीन मग. पाय म्हणा टाकण्यात नको टाकू, फायदा आमचाच आहे. अरे हो भाऊ, अरे म्हटलं हे मोटर काय करायची, टाकायची की नाही सांगा ना लवकर. नाही राहू द्या तिकडं. काय करता 500 रुपये आहे नाही. मी म्हटलं 100च्या अंदर गेम बसा ना सुधारतो. तिथं काय तुम्ही मोटर जाईल म्हणता. बरं जाऊ द्या. हो नंतर म्हटलं 500 रुपये आले मग सुधारून टाकेन मी. बरं तुमची इच्छा, त्याच्यामध्ये काय आहे तुम्ही जे म्हणसान ते तुमची इच्छा आहे बा. सुधरा नाही तर नका सुधरा, पैशाला सुधराले काले. बरं जा घेऊन जा तुमचा पंखा. देर बाबू जातो याचा पंखा देऊन दे, जाऊ देता येईल कर मोकळं येईल. आणला वाटते रे बाबू त्या बापाने पंखा सुधरून. बरं झालं बापा आणला. काय नुसतं गमीमध्ये सडा लागून राहिलं होतं. ला बरं बापा आता पंखा, ला लवकर घेऊ द्या मला हवा. कायची हवा घेतो बाबा तू. बंद तो पंखा दुरस्तच कुठे गेला. बाबा दुरुस्त नाही केला मग काय केलं. तुम्हाला म्हटलं होतं ना 7 वाजेपर्यंत पंखा दुरुस्त करून आला पाहिजे. 6 झाले 6 आता. आम्ही म्हटलं दुरुस्त करून आणला. म्हटलं बाबा तुम्ही नेला तर, आणि तुम्ही म्हटलं दुरुस्त करून नाही आणला. आम्हाला काय केलं काय म्हटलं पंखा तिकडे नेऊन काय केलं काय. अहो मी दुरुस्त करायला घेऊन गेलो, त्यानं चेक केला, तिला विचारलं खर्च किती आहे. तुम्हाला 500 रुपये. मोटर जरी मध्ये पंख्या म्हणली. मग नाही का 500 रुपये खर्च. मागे 100 रुपये फक्त. मी म्हटलं 100च्या अंदर काम पण काय 500 रुपये म्हणायचं. 500 रुपये लाल मुर्दे का त्या पंख्याले म्हणून मी घेऊन आलो वापस. काही दुरुस्त केला नाही त्याला. माय बापा मी म्हटलं चांगली पंख्याची हवा घेतो म्हटलं, चांगली झोपतो. आतापर्यंत गरमीतच सडली, पण काय तर आता डबल अजून गरमीतच सडा लागते. माणसाने फक्त दुरुस्त करून नाही आणला. काय करावं काय त्या माणसाचं.
अजी म्हटलं दुरुस्त करून काऊन आणला 500 रुपये लागत होते काऊन आणला दुरुस्त करून हा अहो काय बाळ झाली काय तू त्या पंख्याला 500 रुपये लावायला करू दे का बाय पाहिजे हा म्हणलं थांब तू आजची फक्त आजची रात्र काढ उद्या तुला कूलर जेव्हा देतो मग फक्त आजची रात्र काढ तू बाबा आजची रात्र काढल्यावर असा कुठून तुम्ही कूलर आणणार आहे म्हटलं तुम्ही रोज 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 चौक राहिले मले 4-5 दिवसापासून तुम्हाला सांगू राहिले पंखा दुरुस्त करून आणा आज नेला तिकडे आणला नाही आता म्हणता उद्या कूलर जेव्हा देता कूलर आणता कुठून आणता कूलर तुम्ही खिशात 100 रुपये आहे म्हणता कुठून आणता कूलर अहो तू त्याचा काय टेन्शन घेऊन राहिला मी आणतो ना बरोबर तू तेवढं टेन्शन न घेऊ कुठून आणता काय आणता आणलं म्हणजे झालं ना तुला कूलर जेव्हा भेटली म्हणजे झालं ना पहा बरं लक्षात ठेवा उद्या का तुम्ही कूलर आणला नाही तर मग मायवून वाईट बाई नाही मग आता सांगू राहिली हो ना म्हटलं उद्या जर कूलर आणला नाही तर म्हटलं तुला जे करायचं ते करतो मारतो जे करायचं तुला ते करतो लेगाले बिंदाच करून टाक तुम्ही काहीच नाही म्हणत तुले बरं ठीक आहे काढतो मी आजची रात्र काढतो उद्या का कूलर आला नाही सांगतो तुम्हाला कसं राहायचं काय 4-5 दिवस पासून चको राहिले आजी कोण तिकून पंखा नेला तो पंखा दुरुस्त करून आणला आता म्हणते उद्या कूलर आणतो थांबा तुम्ही उद्या का कूलर आणला नाही दाखव तुम्हाला घंटा कर मग हो दाखवतो म्हटलं तुला जे दाखवायचं आहे ते दाखवतो जे करायचं ते करतो जे बोलायचं ते बोलतो म्हटलं उद्या कूलर यान म्हणजे यान पाहिजे मग आता हो मी पाहतो ना तुम्ही कुठून कूलर आणता काय आणता कसं आणता मला ते नका सांगा मला कसं आणता काय आणता तुम्ही फक्त आणा कुठून आणाले काल तिकडून मग उद्या काय आला नाही सांगतो मग तुम्हाला अहो येतेच उद्या पाय तू बघता येतेच उद्या सकाळी तुझा उठचे ना तुला कूलर दिसन डोळ्याचा मग पाय तू हो सांगतो तुम्हाला मला काय दिसला नाही तो कूलर सांगतो आजची रात्र फक्त काढू द्या मला उद्या सकाळी कूलर दिसला नाही सांगतो मग तुम्हाला कुठून आणते काय तर आणतो म्हणता ना आणला नाही का दाखव तुम्हाला घरच्या कर मग थांबा ना